and welcome student. In last lecture we studied about the kind of the cell, and in last lecture we studied of the prokaryotic cell and eukaryotic cell. So today's lecture is on the next subtopic of the chapter number 5, cell structure and organization, that is subtopic 3, component of the eukaryotic cell. So today we start a subtopic 3, that is component of the eukaryotic cell, and in this topic we studied first point, that is cell wall. So first studied what is meant by the cell wall. The cell wall is a rigid, protective and outer covering of the plasma membrane. So what is meant by the cell wall? Cell wall is a rigid, protective outer covering of the plasma membrane which is present in eukaryotic cell. So definition of the cell wall. Cell wall is a rigid, protective and outer covering of the plasma membrane. Are called cell wall. What is meant by the rigid? Rigid means hard. The hard protective outer covering of the plasma membrane of the eukaryotic cell are called cell wall. So this is the definition of the cell wall. Cell wall is a main component of the cell and which is present outer side of the plasma membrane for the protection of the cell. So this is about the cell. The cell wall generally present in plant cell, protists and some fungi. So the cell wall is a protective membrane and which is present in protists, fungi and some plant. Then let's see the composition of the cell wall. Firstly, in algae cell wall composed of cellulose, galactons, mannose, mineral like calcium carbonate. म्हणजेच algae मध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे, प्लांट मध्ये पण सेल वॉल प्रेझेंट आहे आणि प्रोटिस्टा मध्ये पण सेल वॉल प्रेझेंट आहे. पण algae मध्ये जी सेल वॉल प्रेझेंट आहे तिचं कंपोजिशन वेगळं आहे. मग ते कंपोजिशन काय आहे? सेल्युलोज प्रेझेंट असतं, त्यामध्ये गॅलेक्टॉन, मॅनोज, मिनरल लाईक कॅल्शियम कार्बोनेट प्रेझेंट असतात. कशामध्ये? अल्गी मध्ये जी काय सेल वॉल आहे, सेल वॉल म्हणजे काय? आउटर लेयर, प्लाझ्मा मेम्ब्रेनचे आउटर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. ते कशाने बनले? सेल्युलोज, गॅलेक्टॉन, मॅनोज, मिनरल लाईक कॅल्शियम कार्बोनेट. देन सेकंड, इन प्लांट the cell wall composed of hemicellulose, pectin, lipid and protein. Means algae मध्ये पण सेल वॉल प्रेझेंट आहे, प्लांट मध्ये पण सेल वॉल प्रेझेंट आहे. पण काय डिफरन्स आहे? कंपोजिशन, केमिकल कंपोजिशन कसं आहे? डिफरंट आहे. मग प्लांट मध्ये काय प्रेझेंट आहे? सेल वॉलच्या हेमिसेल्युलोज, पेक्टिन, लिपिड अँड प्रोटीन. सो नेक्स्ट इज आता प्लांट मध्येच खूप सारे व्हेरिएशन आहे, आपल्याला माहिती आहे. प्लांट मध्ये काय आहेत? ॲक्वॅटिक प्लांट आहे, टेरेस्ट्रियल प्लांट आहे, एरियल प्लांट आहेत. एरियल प्लांट मीन्स कसे की रूट एरियल असतात आणि जे काय हवेतून मॉइश्चर येतं त्यावर ते काय करतात? जगतात. सो ग्रास प्लांट. प्लांटचं जनरली प्लांटचं कंपोजिशन काय आहे? प्लांट मध्ये जी सेल वॉल आहे त्याचं कंपोजिशन काय आहे? हेमिसेल्युलोज, पेक्टिन, लिपिड अँड प्रोटीन. मग ग्रास प्लांट घेतलेच आपण. ग्रास प्लांट मध्ये पर्टिक्युलर स्टेम रिजन मध्ये सिलिका प्रेझेंट असते. म्हणजे
एखादा ग्रास प्लॅन घेतला आपण, त्याचा स्टेम रिजन घेतला, त्या स्टेम रिजनचे जी काय स्टेम रिजन मध्ये जेवढाही सेल असेल बरोबर, त्याच्या सेल वॉल मध्ये कसलं कंपोजिशन असणार आहे, सिलिका हे तर असणार आहे, त्यासोबत सिलिका ऍडिशनल असते कशामध्ये, इन ग्रास प्लॅन and particularly same area. Then next is a land plan. Land plan of the cell wall composed of the QT. म्हणजे आपण लँड प्लॅन कन्सिडर केलं बरोबर, लँड प्लॅन कन्सिडर केलं तर मँगो कन्सिडर केलं तर त्याच्या इपिडर्मल सेल म्हणजे काय आउटर कव्हरिंग सेल आहे, त्या सेल मध्ये जी काय सेल वॉल आहे त्यामध्ये काय प्रेझेंट आहे, QT प्रेझेंट आहे. देन रूट, लँड प्लॅनच्या रूट मध्ये जनरली मी जसं सांगितलं ग्रास प्लॅनचा स्टेम एरिया, पर्टिक्युलर स्टेम एरिया घेतला आपण तर त्यामध्ये काय आहे, सिलिका प्रेझेंट आहे. तसंच लँड प्लॅन मधला आपण रूट घेतला तर त्यामध्ये काय आहे, सुबेरिन, लिग्निन अँड वॅक्स प्रेझेंट आहे. सो दिस इज अबाउट द कंपोजिशन. In algae, cell wall composed of cellulose, galactans, mannose, mineralized calcium carbonate. Plant मध्ये जर घेतलं तर हे मुसलर, pectin, lipids and protein. And grass plant मध्ये particular same area घेतला तर cell wall च्या composition मध्ये काय additional होते, सिलिका. Then land plant, land plant च्या पण epidermal outer cell wall ज्या काय सेल आहेत त्याच्या सेल वॉलचं कंपोजिशन मध्ये काय आहे, क्युटीने. आणि रूट घेतला, स्पेसिफिक रूट रिजन घेतला तर त्यामध्ये सेल वॉलच्या कंपोजिशन मध्ये काय आहे, सुबेरिन, लिग्निन अँड वॅक्स. सो दिस इज अबाउट द कंपोजिशन ऑफ द सेल वॉल. आपल्याला सेल वॉल मध्ये कोणते कोणते केमिकल कॉम्पोजिशन आहे हे समजले आणि डिफरन्स पण समजला. म्हणजे अल्गी मध्ये वेगळे केमिकल कॉम्पोजिशन आहे, प्लॅंट मध्ये वेगळे आहेत आणि प्लॅंट मध्येच खूप सारे व्हेरिएशन. फॉर एक्झाम्पल टिपिकल प्लॅंट सेल वॉलचं आपण पाहिलं, त्यानंतर ग्रास प्लॅंट अँड देन लँड प्लॅंट. सो नेक्स्ट पॉइंट इज अ फंक्शन ऑफ द सेल वॉल. फर्स्टली the cell wall is an outer covering, so the main function of the cell wall is protect from the mechanical injury. This is the first function. So it is also support shape of the cell and rigidity of the cell. It provide rigidity to the cell. It also provide particular shape to the cell and it also provide protection from the mechanical injury. So this is about the function of the cell wall. सेल वॉलचं फंक्शन काय आता तुम्हाला माहिती आहे, सेल वॉल काय आहे, आउटर कव्हरिंग आहे सेलच्या एखाद्या. आता एखादी गोष्ट बाहेरच्या साईडला आहे म्हटल्यावर तिचं मेन फंक्शन काय येणार आहे आपलं, प्रोटेक्शन फ्रॉम दी मेकॅनिकल इंजुरी. इट ऑल्सो प्रोव्हाइड रिजिडिटी, रिजिडिटी म्हणजे हार्डनेस टू दी सेल अँड ऑल्सो इट गिव्स टू दी पर्टिक्युलर शेप टू दी सेल. सो दिस इज अबाउट दी फंक्शन ऑफ दी सेल वॉल. अँड नेक्स्ट आता सेल वॉलचं कंपोजिशन समजलं बरोबर, त्यानंतर ना फंक्शन समजलं, डेफिनेशन समजली. आता आपल्याला काय पाहिजे, सेल वॉल वेगवेगळ्या लेयरने बनलेली आहे बरोबर, त्या लेयर पाहिजे. दी सेल वॉल मेड अप ऑफ 3 लेयर. फर्स्ट इज अ मिडल लॅमिला, सेकंड इज अ प्रायमरी वॉल अँड थर्ड इज अ सेकंडरी वॉल. म्हणजे कोणताही एखादा एपिडर्मल लेयर घेतला किंवा आपली स्किन घेतली तर ती एका लेयरने बनलेली नसते बरोबर, तिच्यामध्ये लेयर असतात. तशीच सेल वॉल पण 3 लेयरने बनली आहे. सेल वॉल मेड अप ऑफ 3 लेयर. फर्स्ट इज अ मिडल लॅमिला, सेकंड इज अ प्रायमरी वॉल अँड थर्ड इज अ सेकंडरी वॉल. या टाइप मध्ये जर कन्सिडर केली, दिस इज अ फर्स्ट लेयर, मिडल लॅमिला, सेकंड प्रायमरी wall and third is a secondary wall and this is a cell wall. Cell wall made up of 3 layer. First is a middle lamella, second is primary wall, third is a secondary wall. Start with the middle lamella. Middle lamella, outer thin membrane of the cell and it is present between 2 adjacent cell. म्हणजे आता बाहेरच्या साइडला आहे, कन्सिडर करा ही एक सेल आहे आणि ही एक सेल आहे बरोबर. त्याच्या आउटर साइडला काय प्रेझेंट आहे,
मिडल लॅमिला प्रेझेंट आहे सेलच्या सर्वात बाहेरच्या साईडला. म्हणून मिडल लॅमिला कुठे प्रेझेंट आहे? इन बिटवीन टू ॲडजसंट सेल and it is thin and made up of pectin, calcium and magnesium pectin. The composition of the middle lamella is a pectin, calcium, magnesium and pectin. This is the composition of the only middle lamella. Middle lamella is the outer layer of the cell wall and which is thin. And when fruit रायपनिंग म्हणजे ज्यावेळेस फ्रूट राईप होतात त्यावेळेस ते कसे होतात? सॉफ्ट होतात. पण ते सॉफ्ट कशामुळे होतात? जे पेक्टिन असतं ते सोल्युबलाइज होतात. कशामध्ये? मिडल लॅमिलामुळे मध्ये. त्यामुळे काय होतं? फ्रूट काय होतात? राईप झाल्यानंतर ना सॉफ्ट असतात. म्हणजे जर आपण कधी पाहिलं, कन्सिडरच केलं आपण अनराईप मँगो आणि राईप मँगो, म्हणजे कैरी घेतली आणि मँगोचं फ्रूट पाहिलं तर दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. त्याच्या स्किन मध्ये पण काय डिफरन्स आहे. जर ग्रीन कलरचा असेल त्यासोबत, म्हणजे कैरी जर ग्रीन कलरची असते तर त्यासोबत त्याचा लेअर पण कसा असतो? हार्ड असतो, बरोबर. आणि मँगो कसा असतो? येलोइश असतो, येलो ऑरेंज कलरचा असतो आणि त्याची स्किन पण कशी असते? सॉफ्ट झालेली असते. हे कशामुळे होतं? जे सेल वॉल मध्ये पेक्टिन प्रेझेंट आहे. आपल्याला पाहिलं प्लॅंटच्या कोणताही पार्ट घेतला तर त्यामध्ये सेल वॉलचं कॉम्पोजिशन काय आहे? पेक्टिन आहे. पण ज्यावेळेस फ्रूट राईप होतात त्यावेळेस पेक्टिन काय होतं? सोल्युबलाइज होतं मिडल लॅमिलामुळे मध्ये आणि त्यामुळे काय होतं? सॉफ्टनेस येतो त्या फ्रूटला. सो दिस इज अबाउट दी मिडल लॅमिला. मिडल लॅमिला इज अ थिन प्रेझेंट इन बिटवीन टू ॲडजसंट सेल and it is made up of pectin, calcium, magnesium, pectin and when fruit soft because of the solubilization of the pectin. Next is a primary wall. आता आपण पाहिलं मिडल लॅमिला, त्यानंतर आता आपण पाहतोय प्रायमरी वॉल. आता प्रायमरी वॉल कुठे प्रेझेंट असते? जे यंग सेल असतात किंवा यंग पार्ट असतो प्लांटचा किंवा यंग प्लांट असेल त्यामध्ये त्या सेलमध्ये आपल्याला फक्त प्रायमरी वॉल आणि मिडल लॅमिला दिसतात. ज्यावेळेस ते हळूहळू ग्रोथ होतं त्यानंतर ना सेकंडरी वॉल फॉर्म होते. जेव्हा प्रायमरी वॉलचं सिंथेसिस व्हायचं स्टॉप होतं त्यापासून मग काय होते? सेकंडरी वॉल फॉर्म होते. पण जनरली प्रायमरी वॉल कुठे दिसते आपल्याला? यंग प्लांट मध्ये किंवा यंग प्लांटचा एखादा ओल्ड प्लांट असू द्या, बरोबर, पण त्याचा एखादा यंग पार्ट काय होत असतो? जनरेट होत असतो, सिंथेसिस होत असतो. त्या पार्ट मध्ये ज्या काही सेल असतील त्या सेल मध्ये काय आहे? कशाने बनलेले आहे ते? प्रायमरी वॉल आपल्याला दिसणारच आहे. आणि ओल्ड पार्ट घेतला तर प्रायमरी वॉल पण दिसते आपल्याला आणि सेकंडरी वॉल पण दिसते. सो प्रायमरी वॉल प्रेझेंट in young plant, mostly young plant, and it is capable of the growth. म्हणजे ग्रोथ कोणामुळे होते? प्रायमरी वॉल मुळे. and it is laid inside the middle lamella. what is meant by the laid? म्हणजे ही कुठे आहे? inside the म्हणजे पहिल्यांदा मिडल लॅमिला आहे and प्रायमरी वॉल laid inside the मिडल लॅमिला. म्हणजे कधी फॉर्म होते मिडल लॅमिला मध्ये? मिडल लॅमिलाच्या खालचा लेयर प्रायमरी वॉलचा असतो. अँड इट कंटेन, आता याच्यामध्ये केमिकल कॉम्पोजिशन वेगळं नाहीये, बरोबर, बट इट ऑल्सो कंटेन मेरिस्टेमॅटिक टिश्यू, मेसोफिल अँड पीथ रिजन. म्हणजे जनरली प्रायमरी वॉल मध्ये आपल्याला फक्त काय दिसतात? प्लॅंट टिश्यू दिसतात. मग त्याच्यामध्ये कोणते असतात? मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहेत, बरोबर. त्यानंतर मेसोफिल अँड पीथ सेल दिसतात फक्त कशामध्ये? प्रायमरी वॉल मध्ये. आणि मिडल लॅमिला मध्ये काय? पेक्टिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पेक्टिन हे कॉम्पोजिशन आहे, ठीक आहे. आणि मेरिस्टेमॅटिक टिश्यू, मेसोफिल अँड पीथ काय आहेत? ह्या प्लॅंट सेल. देन लास्ट लेयर ऑफ द सेल वॉल that is secondary wall. It is inner to plasma membrane or primary membrane. It is laid inside the plasma membrane. Firstly, the middle lamella is a outer thin layer of the cell. Then primary wall laid inside the middle lamella, and secondary wall is laid inside the primary wall. So location of the
secondary wall is inside the primary wall, and secondary wall synthesize when the growth of the primary wall completely stop. म्हणजे जेव्हा कंप्लीट स्टॉप होते कसली ग्रोथ प्रायमरी वॉलची, त्यावेळेस प्रायमरी वॉलच्या खाली काय होते, सेकंडरी वॉल सिंथेसिस व्हायला सुरुवात होते. सो दिस इज अबाउट दी 3 लेयर ऑफ दी सेल वॉल. सेल वॉल मेड अप ऑफ 3 लेयर, मिडल लॅमिला that is outer, primary wall inner, and the secondary wall that is the innermost part. This is the outer layer, this is the middle layer, and this is the inner layer. So this is about the different layer of the cell wall. Cell wall composed of three layer. Outer, that is middle lamella, middle is a primary wall, and inner is a secondary wall. Then next is the plasmodesmata. Plasmodesmata, what is meant by the plasmodesmata? Plasmodesmata is a cytoplasmic bridge present in between two adjacent cells. For example, consider केलं प्लाझ्मोडेस्माटा काय आहे, तर दोन सेल मधला एक डोर आहे. So consider this is a first cell and second is a this is the second cell. This is the first second and this is the second cell, and this is a bridge. So this bridge is called plasmodesmata. Plasmodesmata is a cytoplasmic bridge present in between two adjacent cells. प्लाझ्मोडेस्माटा काय आहे, त्या दोन सेल मधला काय एक पार्ट आहे, बरोबर, एक पोर आहे की त्यामधून काय होतात, सिग्नल पास केले जातात, काही केमिकल्स एक्सचेंज केले जातात, किंवा वॉटर पण काय होतं त्या थ्रू मूव्ह केलं जातं, त्याला आपण प्लाझ्मोडेस्माटा म्हणतो. प्लाझ्मोडेस्माटा इज अ सायटोप्लाझ्मिक ब्रिज प्रेझेंट इन बिटवीन टू ऍडजसेंट सेल. So this is about the today's lecture. In today's lecture we start a third subtopic, that is a component of the eukaryotic cell, and in today's lecture we start a first point, that is a cell wall. Cell wall is a protective outer covering of the plasmal membrane present in the cell, that is a fungi cell, then plant cell, some protist cell. Then we also discuss about the composition of the cell wall, then function of the cell wall and different layer of the cell wall, and we also discuss about the plasmodesmata. So thank you so much for watching my lecture. Thank you.